तुमची मैत्रीण तुम्हाला दादा कधी बोलली का? अरे बीकेची मैत्रीण त्याला बोलली ना, त्या गोष्टीमुळे आमचं भांडण झालं, ती डायरेक्ट आजारी बिजारी पडली ना. सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली, चॅटवरती आमचे थोडेसे भांडणं झाले, ती म्हणे शेवटला बाय. बीकेचं डोकं डायरेक्ट बंद पडलं ना, तेवढ्यात युरुबाईला सर्दी झाली होती, त्याला निपडला घेऊन आलो. पोरींचा सुखाचा ऍप म्हणजे स्नॅपचॅट वरती मला ना स्नॅप पडला, मग काय त्यात हॉस्पिटल मध्ये गंजन करत आलो. हे येडे चाळे ना, ती फक्त मुद्दामून चालू आहे. भूषण बीकेचे नेत्र आहे ना, ते फक्त तिला शोधत होते. तेवढ्यात आपल्या कट्टर मित्राला फोन केला ना, त्याला म्हटलं अर्जंट तिला फोन कर बरं, आहे का गेले. त्यांनी तिकडे तिला फोन लावस तर इकडे बीकेला सलाईन लावायची पाळी आले होते. मग त्याचा ना 10 मिनिटांनी फोन आला, तो म्हणे तिची ना चार्जिंग संपली होते. याच कारणामुळे तिनं तुला बाय म्हणून पळले असं. गचगच मे त्याच कारणामुळे माझं डोकं गरम पडलं होतं. निपाडच्या फेमस गोदावरी दूध मधून ना 2-3 लस्सा घेऊन टाकल्या. म्हटलं आता ना डोकं लय म्हणजे लय गरम झालंय, लस्सीने काही काम होणार नाही. मग काय डायरेक्ट शिकंजी प्यायला आलो, जे की आपल्या भावाचाच आहे. विकी ना चेहरा पाहून या व्यक्तीला तुम्ही ना ओळखलाच असं. काय काय चप्पल कोण? मी चप्पल घालत नाही असं सांगू का? भाऊ मला चप्पल का बरं घालत नाही सांगू काय? भाऊला म्हटलं कानकर इकडे सांगतो. मग काय भाऊ भूषण बीकेला फॉलो केल्याशिवाय कोणाला सांगायचं नाही बरं का. चला या शिकंजी प्यायला.